नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत शहरातील विविध भागात मतदान अधिकार रथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली। लक्ष्मीनगर झोनमधील अनेक ठिकाणी मतदार अधिक रथाच्या सहाय्याने मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली। तसेच या निवडणुकीत मतदान कसं करायचं याबद्दल देखील मतदारांना माहिती देण्यात आली। 5 दिवस दिलासा देणाऱ्या थंडीनं मंगळवारी जोरदार पुनरागमन केलं। विदर्भातील काही जिल्ह्यात पारा मोठ्या फरकानं खाली पडला। किमान तापमान गोंदियात 3.6 अंशाने तर नागपूरला थेट 6 अंशानं खाली घसरलं व अनुक्रमे 7 व 7.6 अंशाची दोन्ही शहरात नोंद झाली, जी यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात नीचांकी नोंद ठरली। ओएसिस चौक ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील अब्बास पेट्रोल पंपासमोर एका तरुणाची रविवारी रात्री चाकूने भोसकून निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली। या प्रकरणी 4 जणांविरुद्ध MIDC वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या दरम्यान कमळापूर येथील तबलिगी इस्तेमा बंदोबस्त आटपून घरी परतणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यानं रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या या मारहाणीत हस्तक्षेप केल्यावर आरोपींनी थेट पोलिसावरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानं शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे युतीमध्ये नुकसान होत असल्यानं संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यानंतर आता मनसेला आणखी एक मोठा धक्का बसलाय। एका अत्यंत जवळच्या सहकार्याने राज ठाकरेंची साथ सोडली आहे। या नेत्यानं विविध पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केलाय। ज्यांनी माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप केले, आज मी त्यांच्यासोबत सत्तेत आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते। त्यानंतर भाजपचे अनेक नेते अजितदादांवर टीका करताना दिसत आहेत। हा सर्व कलगीतुरा रंगलेला असतानाच भाजपचे नेते आशिष शेलार यांनी युतीत असल्यामुळे अजित पवार यांना देखील सरकारांचे विचार मान्य करावे लागतील असं म्हणत नव्या वादाला तोंड फोडलं आहे। अजित पवार जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली। यावेळी त्यांनी आशिष शेलार यांनी केलेल्या विधानाबद्दल विचारण्यात आलं। यावर बोलताना अजित पवार यांनी थेट टीका करणं टाळलं। तसेच मला फक्त महापालिकेविषयी प्रश्न विचारा, इतर प्रश्न विचारले तर मी त्याचे उत्तर देणार नाही, असे अजित पवार म्हणाले। निवडणुका संपल्यावर मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल असं सांगत भविष्यात भाजपच्या टीकेचा समाचार घेतला जाईल असा सूचक इशाराही अजित पवार यांनी दिलाय। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी पहिल्याच प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं। आम्ही केवळ विकासाचं राजकारण करत असून प्रचार देखील याच मुद्द्यांवर आमचा भर आहे, परंतु विरोधकांकडे कुठली नीती, योग्य नियत व काम करण्याची ताकद देखील नाही। आमच्या नगरसेवकांच्या पाठीशी मी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहोत। त्यामुळे महायुतीचा नगरसेवक जे काम करू शकेल ते इतर नगरसेवक करू शकणार नाही, असं प्रतिपादन फडणवीसांनी केलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा शिंदे सेनेचं घोडं युतीत नाहलं। दोन्ही बाजूनं चांगलीच रस्सीखेच सुरू होती। जागा वाटपात एकमत होत नव्हतं। गेल्या 2 दशकांपासून दोन्ही पक्ष खांद्याला खांदा लावून महापालिकेवर भगवा फडकावत होते। गेल्या वेळी एकत्रित शिवसेना आणि भाजपात वाद दिसले होते। त्यात MIMनं जोरदार मुसंडी मारली होती। विधानसभा आणि लोकसभेत MIMचा झंझावात दिसला होता, पण यावेळी दोन्ही वेळा शिवसेनेनं बाजू राखली। मराठवाड्यातील सर्वात मोठ्या महापालिकेसाठी दोन्ही पक्षात दिलजमाई झाली आहे। दिग्पाल नांजीवार लिखित आणि दिग्दर्शित रणपती शिवराय स्वारी आग्रा या सिनेमा 30 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या सिनेमामध्ये मराठी अभिनेता अभिजित श्वेतचंद्र शिवाजी महाराजांची भूमिकेत दिसणार आहे। झी मराठीवर प्रसारित होणाऱ्या मालिकांच्या वेळेमध्ये आगामी काळात काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळणार आहेत, कारण नुकताच शुभ श्रावणी या नव्या मालिकेची वेळ आणि हा शो कधीपासून सुरू होतो याची तारीख जाहीर करण्यात आली। मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यामध्ये वेळ तारखेबद्दल आता खुलासा करण्यात आला आहे।